माझ्या फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये अख्ख्या कॉलेजमध्ये जेवढ्या कुंड्या नाही पाहिलं तेवढ्या इथं पाहिलं. कुंड्या बघा फक्त तुम्ही. चलो, नमस्कार मित्रांनो, ब्लॉग नंबर 5 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चाललोय कॉलेजला जाऊन आपल्याला लेटर द्यायचं आहे इंटर्नशिपचं. म्हणजे मागच्याच प्रॉब्लेम झाला, लेटरचा प्रॉब्लेम झाला होता मागच्याच आपल्या. म्हणजे काय झालं की आपण महिंद्राचं लेटर दिलं ना, आपलं इंटर्नशिप ॲडविकला चालू आहे. सो त्यामुळे आपल्याला आता कॉलेजला जायचं. ते येते आपल्याला घ्यायला. रुद्र भाऊ आल्यावर निघूयात, बघूयात, चला थांबूयात त्यासाठी, बघू आल्यावर निघू. तर आता शेळके भाऊ आलेला आहे, शेळके बाबडी इज हिअर. आता आपण चाललो आहे कॉलेजला लेटर द्यायला. निघलोय तर खरं किती वेळ लागणार आहे काय माहिती. आता ट्रॅफिक नाही लागलं पाहिजे. त्यात वातावरण एकदम इंद्रदेव खुश झाला आहे आमच्यावर, असं वातावरण झालं. म्हटलं पावसाची शक्यता आहे. तर बघूयात जाऊन. बबडीचा चष्मा बघा ना तुम्ही कशी आहे. हां आहे का, कॉम्पिटिशन आहे का? जाऊ दे, चला बघूयात आपण जाऊन आता कॉलेजला. चलो. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आता आपल्या कॉलेज कॅम्पसमध्ये. आणि ॲडमिशन्स वगैरे चालू आहेत. फुल कॉलेजचं मॉडिफिकेशन वगैरे केलं असणार आहे. आता प्रिंट वगैरे काढलं आता. बबडी फुल चष्मा तर काही काढायचं नावच घेत नाही आता. फुल फर्स्ट इयरचं ॲडमिशन इम्प्रेस करणार आहे आज. आणि आता आम्ही चालत चाललो आहे कॉलेज कॅम्पसमध्ये. एंड अभी देखेंगे कॉलेज में क्या क्या कितनी तरक्की की है 2-3 महीने में फॉर ॲडमिशन्स. मला असं काय वाटतं भाई, कॉलेजवाले कॉपीराईट टाकाय बसलेत व्हिडिओला. नाही तर मग ॲडमिशनच काढून टाकाय बसलेत. काय सांगून रे, लय बोलते लय बोलते कॉलेजची परिस्थिती. अँड दिस इज कुसरो वाडिया. लेट्स गो. अभी देखो अगं बयो शेड. आम्ही पावसाळ्यात आमचं पण ॲडमिशन पावसाळ्यात झालं. पाऊस चालू असताना पाऊस होतो बरं म्हणून आम्ही इथं फी भरली होती इथं. आणि आता शेड टाकले. फक्त शेडच नाही टाकले, इथं बसायला बाग बी केले, फॉर्म भरायला टेबल बिबल लावलाय. आणि विषय इथं संपत नाही. विषय संपतो कुठे माहिती का? झाडांपाशी. झाडं बघा तुम्ही, बघ एवढ्या कुंड्या आहेत ना. मी अख्ख्या माझ्या फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये अख्ख्या कॉलेजमध्ये जेवढ्या कुंड्या नाही पाहिलं तेवढ्या इथं पाहिलं. कुंड्या बघा फक्त तुम्ही. चलो. तर आता आपले सिक्युरिटीवाले काका भेटले होते. ते नाही का ब्लॉग नंबर 2 का 3 मध्ये होते. ते म्हणले तुझे व्हिडिओ वगैरे बघतोय मी, असं तसं. चांगले आपले सबस्क्रायबर आहेत बाई, चांगले आपला चॅनल ग्लो करतात. हे आमचं डिपार्टमेंटचं एंट्रन्स. खरा खर्च तर डिपार्टमेंटने केला आहे. डायरेक्ट पाण्याचा फिल्टर बसवलाय थंड. बघा फिल्टर बघा. अख्खं फर्स्ट इयर गरम पाणी पिण्यात काढलं. गरम पाणी. हां, कधी तर पाणीच नव्हतं. फर्स्ट इयरचं ॲडमिशन चालू झालं डायरेक्ट नाद करतो का डायरेक्ट फिल्टर बसवलाय. अजून लय काय मॉडिफिकेशन हो दाखवायला पुरणार नाही तुम्हाला. लय मॉडिफिकेशन केली. आता काय करू, आता आम्ही थांबलोय कारण आमचे HOD येणार आहेत. आता ते सारांचं केबिन आहे, त्यासाठी थांबलोय. सर आले, साईन घ्यायची, भुरकन निघायचं. चलो बघूया तर सर कधी येतात. साईन घेऊ, बोलू सरांसोबत आणि निघू. बाय. तर आता आमचं लेटर सगळं काम झालेलं आहे. आणि आता आम्ही चाललोय KPला बर्गर खायला. आता आमची आधी धाकधूक वाढली होती कारण आम्ही आलतो 11ला, सुटलो 1 वाजता. आता बघू. चला आता आपल्याला जायचं आहे बर्गर खायला. आता हे सगळं पहिलं कागद फेकून देऊ. पण मला आश्चर्य पडलं भाई, तुम्ही कुंड्या बघा ना. कुंड्या एवढ्या कुंड्या म्हणजे 100-1 कुंड्या लावल्यात. लय खर्च केला. म्हणजे कॉलेजसाठी एक इन्व्हेस्टमेंट आहे ना शेवटी. शेड बघा. आणि खर्च तर झालेला आहे मग आमचा. म्हणजे
आमच्या फीतूनच शेवटी झालेलं नाही. आता हे जर कॉलेजवाल्यांनी बघितलं तर भाई कन्फर्म हे निघणार आहे. आणि एक आता सगळ्यात मोठं भीतीचं वातावरण याच्यात आहे की आपल्यातले काही सबस्क्रायबर आहेत ना ते आपल्या कॉलेजमधले आहेत, सर लोक आहेत. म्हणून अजून जरा ब्लॉग आम्हाला नीट बनवावे लागतील. तर बघूयात आम्ही जातो ते तुझा करतो जरा काहीतरी खातो बितो. मोसमला निबार झालाय पण काही म्हणा तुम्ही. हे मेस्को आहे, हे इंजिनिअरिंग कॉलेज आहे इकडे आमचं, म्हणजे आमचं नाही आणि हे आमचं कॉलेज. तर बघूयात निघूयात खाऊयात बर्गर चिलो. तर बर्गर वगैरे खाऊन ना आपण आलतो ओलाच्या शोरूमला. झालं असं की आपल्या ओलाची जी मोटर जळाली होती त्याला असं वाटतंय या आपण ओलाकडनं नाही विकत घेतलेलं, ओलाने आपल्याला चालवायला गाडी दिली. 10 दिवस गाडी चालवते, 20 दिवस गाडी शोरूमलाच पडून असते. आता जवळजवळ 10 दिवसांनी गाडी घ्यायला आलो. आता ते बघू आता नाही का बेसमेंटला जायला लावलं त्यांनी, गाडीची ड्राईव्ह वगैरे घ्यायला लावली. गाडीची ड्राईव्ह वगैरे घेऊयात, गाडीमध्ये काय काय चेंजेस केले ते पण बघूयात. मोटर वगैरे नीट आहे का. तर चला बेसमेंटमध्ये चाललो आता आपण. यो लेट्स गो. सो वी आर इन द बेसमेंट. आता आपल्याला आपलं एअर सापडायची एवढी ओला कलरला सेम सेम दिसतं ते. ओके आपल्याला आपली ओला भेटली. सो दिस इज आपली ओला. बघूयात गाडीत पासवर्ड वगैरे टाकून एकदा. गाडी चालू तर झालेली आहे, डिव्हाइस पण कनेक्ट झाले आपला. हाच फोन कनेक्ट होता. 54% चार्जिंग पण आहे, म्हणजे 56 किलोमीटरची रेंज आहे. गाडी काढावी लागेल मला पहिली मस्तपैकी. ठीक आहे गाडी काढतोय आता. वाईडला टाकू, वाईडला. ठीक आहे ओके. पळते. आधी काय झालं तर मोटरचा प्रॉब्लेम झाला होता गाडीला. गाडी पळतच नव्हती, म्हणजे ऑन होत होती पण पळत वगैरे नव्हती. आता एकदम ओके चालते तर आहे. इथले इथे 1-2 राऊंड मारून बघतो आणि मग शोरूमला गाडी देऊन येतो. म्हणतो की भाई बिल वगैरे काय असेल ते करा, म्हणजे पेमेंट वगैरे करून आपण कल्टी मारा. ठीक आहे आता बघू. आता शोरूमला जाऊ. शोरूमला गाडी तर एकदम झकास चालते, एकदम मक्खन नवीन घेतली तशी चालते गाडी. लेट्स गो टू शोरूम. तर आता तुम्ही बघू शकता जसं की आपण आपली ओला घेऊन चाललो आता घरी. ओलाची पण डिलिव्हरी भेटली, लेटरचं पण काम झालं. अर्थात ज्या कामासाठी बाहेर निघलो होतं घराच्या ती सगळी कामं झालेली आहेत. ओला पण एकदम मक्कन चालते. तुम्हाला दाखवतो काम. ओला पण एकदम मक्कनसारखी चालते. पण एक गोष्ट मला नडते, तो म्हणजे माझा हे आई टक्कल. कसं काय का कशासाठी, म्हणजे अजून तर भाई लग्न व्हायचं सगळ्या गोष्टी राहिल्या. डायरेक्ट टक्कल भाई पटत नाही या गोष्टी. मला आवाज येत नसत माझा. बघू आपण मला चलो भाई लोग आज का ब्लॉग नहीं, आगे का ब्लॉग अगले इसमें. आता हे टक्कल पडत चाललंय. टेन्शन येते भाई, टेन्शन, फ्युचरचं टेन्शन. तुम्हाला नाही कळणार, राहू द्या. तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, लाईक करा, शेअर करा. पुढच्या ब्लॉगचा इंतजार नाही, वाढ बघा. चलो बाय.